नाश्त्याला रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा आलाय का? मग फक्त 15 मिनिटात तयार होणारे हे मऊ, स्पॉन्जी आणि टेस्टी इन्स्टंट रवा आप्पे नक्की ट्राय करा. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारे इन्स्टंट रवा आप्पे. यासाठी फर्मेंटेशनची गरज नाही. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. आप्याबरोबर चटणीची सुद्धा रेसिपी बघणार आहोत. तर इन्स्टंट रवा आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तर जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरला एकदा बारीक करून घ्या. त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घातलंय. दहीच्या ऐवजी तुम्ही ताक सुद्धा वापरू शकता. आणि त्याचबरोबर अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळा राहता कामा नये, कारण आपण हे मिक्सरला फिरवतो त्यामुळे अगदी स्मूथ बॅटर तयार होतात. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवली ना की आप्पे अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात. जर तुम्हाला इडलीसारखं बॅटर ठेवायचं असेल तर थोडेसे घट्ट आप्पे तयार होतील. बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. तर मिश्रण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूयात. असं झाकून ठेवलं की रवा फुलतो आणि आप्पे अगदी मऊ लुसलुशीत तयार होतात. 15 मिनिटांनंतर आपण याचे आप्पे तयार करायला घेऊयात. तर त्याआधी आपण यामध्ये काही साहित्य घालणार आहोत. तर चवीनुसार मीठ घालायचंय आणि अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे. सोडा घातल्यानंतर बॅटर 10 सेकंद असं फेटून घ्यायचं. खाण्याचा सोडा वापरल्यामुळे आप्पे एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होतात. खाण्याच्या सोड्याऐवजी तुम्ही इनो वापरलं तरी चालेल. खाण्याचा सोडा हा आपल्याला बॅटर रेस्ट करून झाल्यानंतरच वापरायचा आहे. आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बारीक चिरलेल्या भाज्या घालू शकता. इथे मी बारीक चिरलेला कांदा, तसेच हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही गाजर, ढोबळी मिरची तसेच मक्याचे दाणे घालू शकता. सगळं साहित्य आपण इथे चांगलं मिक्स करून घेऊ आणि मग याचे आप्पे तयार करायला घेऊयात. त्यासाठी गॅसवरती इथे आप्पे पात्र चांगलं गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि मग आता आपल्याला यामध्ये आप्पे सोडायचे आहेत. आप्पे सोडायच्या आधी आप्पे पात्रात आपल्याला 1-1 चमचाभर तेल टाकायचंय आणि सगळ्या बाजूने असं तेल लागलं गेलं पाहिजे. आता आपण 1-1 पळी यामध्ये बॅटर सोडू. बॅटर सोडताना बाहेरच्या साच्यातून सुरुवात करायची आणि नंतर मग शेवटी आतले साचे भरायचे. आता यामध्ये ऑलरेडी तेल आहे त्यामुळे मी वरून तेल सोडत नाहीये. आता यावरती झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटं छान असं वाफेवरती शिजवू देऊ. 2 ते 3 मिनिटांनंतर आप्पे एकदम फुलून वर येतात आणि खाली सोनेरी रंग आलेला असतो. त्यावेळेला आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहेत. खाण्याचा सोडा वापरल्यामुळे आप्पे बघा किती स्पॉन्जी तयार झालेले आहेत. छानपैकी असे तेलामध्ये भाजले गेलेले आहेत. तर पलटी केल्यानंतर परत आपल्याला यावरून थोडंसं तेल सोडायचंय. प्रत्येक साच्यामध्ये आपल्याला अर्धा-अर्धा चमचा तेल सोडत जायचंय आणि परत एकदा झाकण ठेवून 2 मिनिटं चांगलं वाफेवरती शिजवून घ्यायचंय. आप्यांना दोन्ही बाजूनी सोनेरी रंग आलेला आहे. तर एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आता बॅचेसमध्ये सगळे आप्पे तयार करू. तुम्हाला जर कुरकुरीत आप्पे हवे असतील तर थोडेसे मीडियम टू हाय फ्लेमवरती यांना भाजून घ्या. मला इथे सॉफ्ट आप्पे आवडतात आणि अगदी स्पॉन्जी, सॉफ्ट, मऊ लुसलुशीत आप्पे तयार झालेले आहेत. आता आपण चटणी बनवायला घेऊयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठभर कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तसेच यामध्ये अर्धी वाटी ओले खोबरे घातले आणि हवं तर तुम्ही यामध्ये आलं लसूण सुद्धा घालू शकता. तसेच 2 चमचे फुटाणा डाळ, चवीनुसार मीठ घातलंय आणि यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. फोडणीसाठी कढल्यात तेल गरम करून यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरचीची फोडणी तयार केली आहे. आता ही गरम फोडणी आपण या चटणीवरती ओतून घेऊ आणि छानपैकी मिक्स करू. आप्पे बाहेरून कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. आता हे गरमागरम आप्पे तुम्ही नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. सकाळच्या झटपट नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही आजच्या आज ट्राय करून बघा आणि आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि